नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत आणि पावसाचे अपडेट आजही आपण पुन्हा एकदा घेऊयात. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट पावसाचा आज देण्यात आलाय. रायगड जिल्ह्याला सुद्धा हवामान खात्यानं आज रेड अलर्ट दिलाय, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. रायगडसोबतच पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे सावधानतेचा इशारा कायम आहे. मुंबईसोबतच कोकण आणि घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस कोसळतोय. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. तर काल संपूर्ण दिवसभर मुंबईच काय तर संपूर्ण राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी पूर आले होते आणि आज मुंबईतली जर परिस्थिती बघितली तर पाण्याचा निचरा झालेला आहे. आत्ता कुठे मुंबईची लाईफलाईन लोकल ही ट्रॅकवरती आली आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्यस्थितीची सगळी माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बनाणे यांच्याकडनं. सुस्मिता, आत्ता जर आपल्या प्रेक्षकांना माहिती द्यायची झाल्यास, घरातनं बाहेर पडायचं असल्यास रस्त्यावरची वाहतूक असेल किंवा लोकलची वाहतूक कशा पद्धतीनं सुरू आहे? खरं तर आपण बघितलं तर लोकल वाहतूक ही पूर्ववत करण्यामध्ये काल संध्याकाळी यश आलेलं होतं. परंतु अजूनही आपण जर बघितलं तर अनेक लोक घराबाहेर निघण्यापूर्वी विचार करतात, कारण कोकण, ठाणे, पालघर, रत्नागिरी या परिसरामध्ये संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीचा मुसळधार पाऊस आज होत आहे. अनेक शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबईमधील शाळांच्या बाबतीत असून स्पष्ट निर्देश जरी देण्यात आलेले नसले तरी सुद्धा आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस हा सगळीकडे पाहायला मिळतो आहे. सखल भागामध्ये अजूनही कुठेही पाणी साचल्याची घटना घडलेली नाही, परंतु अलर्ट हा सगळीकडे देण्यात आलेला आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यावरची जी ट्रॅफिक आहे ती आता हळूहळू पूर्ववत होण्यासाठी सुद्धा सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी काल पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणी पंप हे तैनात आहेत आणि ते पंप पुन्हा एकदा चालू करण्यात आलेले आहेत. सोबतच आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे कुठेतरी आपण बघतोय की पुन्हा एकदा मुसळधार धुवाधार पाऊस हा सगळीकडे होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेस्टर्न रेल्वेवरती कुठल्याही पद्धतीचा ताण यामुळे आलेला नाहीये, त्यामुळे वेस्टर्न रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे. हार्बर मार्गावरती चुनाभट्टी येथे वाहतूक पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं आहे. धीम्या गतीनं तिकडची ही वाहतूक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रशासनानं वारंवार सांगितलेलं आहे की आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे आज नेमका पावसाचा जोर कसा राहतो हेही बघणं महत्वाचं राहील. बरोबर आहे सुस्मिता, आणि संपूर्ण दिवसभर या सगळ्याचे अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देत राहू. तुर्तास धन्यवाद. आता ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे. वसई विरार सोबतच पालघरमधल्या सर्व शाळांना देखील आज सुट्टी आहे. तर सातारा, सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या शाळांना सुद्धा सुट्टी आहे. त्याचसोबत नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घेतलेला हा निर्णय आहे. राज्यातल्या बहुतांश ठिकाणी जिथे जिथे पूरजन्य परिस्थिती आहे तिथे सर्व शाळांना आज सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पुण्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातल्या शाळा सुद्धा आज बंद आहेत. पुण्यामध्ये तिसऱ्या दिवशीही पावसाची बॅटिंग अगदी जोरात सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट पावसाचा जारी करण्यात आलाय. घाटमाथ्यासोबतच शहरामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातनं सुमारे 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो 40,000 क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंहगड रोड परिसरातल्या नदीलगतच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी भरलंय. महापालिकेनं याचा अंदाज असल्यामुळे आधीच इथे सगळ्या व्यवस्था तैनात केलेल्या होत्या. मात्र नागरिकांना वाहनांसोबतच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. जिल्ह्यातही भोर, वेल्हा, मुळशी, मावळ या तालुक्यात पावसाचा जोर मोठा असल्यामुळे शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. इतर ठिकाणी सुट्टी देण्याची गरज नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तर खडकवासला धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुणे परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये सोसायटीत पाणी शिरायला सुरुवात झाली. सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावरती पाणी साचलंय.
तर खडकवासला धरणातनं 35,000 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे. तर आमचे प्रतिनिधी पुण्यातून वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत. वैभव, एकतर धरणातनं पाणी सोडलंय, त्यामुळे पुण्यात काय परिस्थिती आहे, कुठे कुठे पाणी साचलेलं आहे? श्वेता, मी सिंहगड रोडला आहे. या एकता नगरीच्या परिसरामध्ये नदीलगत ही सोसायटी असल्यामुळे काय परिस्थिती झाली आहे ते आपण पाहतोय. गेल्या वर्षी इथं मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं होतं आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी महापालिकेने मध्ये बांध टाकून नदीचं पाणी इकडे येणार नाही याची खबरदारी घेतलेली होती. मात्र गेले 3 दिवस जो सततधार पाऊस घाटमाथ्यावरती सुद्धा सुरू आहे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू आहे, त्याचा परिणाम असा झालाय. काल सकाळी 9,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो रात्री साधारण 10 वाजेपर्यंत 35,000 क्युसेक वरती गेलेला आहे आणि 9 वाजेपर्यंत आता तो साधारणपणे 40,000 क्युसेक वरती पोहोचेल. हे जे समोर पाहतोय आपण, हे नदीचं पात्र आहे. पाणी वाहताना दिसतंय. जे पाणी या पात्राच्या बाहेर आलेलं आहे ते आता या नजीकच्या सोसायट्यांमध्ये शिरताना आपल्याला दिसतंय. ही इमारत आहे, वास्तविक ही नदीपात्राच्या अत्यंत जवळ असलेली इमारत आहे. त्यावरून एक वेगळा वाद सुरू असतो या ब्लू लाईनच्या जवळच्या इमारतींच्या संदर्भातला. मात्र त्याचा परिणाम काय होतो ते आपण पाहतो. या पुराचं पाणी जे आहे ते या इमारतीच्या पार्किंगमध्ये शिरलेलं दिसून येते आणि या सगळ्या परिसरामध्ये या अशाच पद्धतीनं आणखी 3 इमारती आहेत जिथं पाणी भरलेलं आहे. त्याच्याबरोबर आता याची पूर्ण कल्पना गेल्या वर्षी आल्यामुळं महापालिकेने यंदा यंत्रणा ज्या आहेत त्या एकदम तत्पर ठेवलेल्या होत्या, इथं तैनात करून ठेवलेल्या होत्या. पोलिसांचं युनिट जे आहे ते इथं होतं, मदत कार्य करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते इथं होते आणि नागरिकांना सुद्धा याचा पुरेपूर अंदाज असल्यामुळं त्यांनी आधीच सामान जे आहे ते हलवायला सुरुवात केलेली होती. साधारणपणे ज्या इमारतींमध्ये पाणी शिरतं त्या या सगळ्या इमारती आहेत. मागच्या बाजूनं पाणी येणाऱ्या या सोसायट्यांमध्ये आधीच नागरिकांना सतर्क करून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यांना रेस्क्यू करायसाठी इथं अग्निशमन दलानं बोटी, गाड्या किंवा त्यांच्या टीम्स ज्या आहेत त्या सगळ्या आणलेल्या होत्या. आपण पाहतोय रस्त्यात पाणी जे आहे ते भरलेलं दिसतंय. काही लोक जे रात्रीवरती थांबलेले होते मुक्कामी, ते आता सकाळी बाहेर पडतात. काही जण इथंच राहून कामाला सुद्धा जायची तयारी आहे. या सगळ्या परिसरातल्या गाड्या हलवायच्या सूचना ज्या आहेत त्या काही वेळापूर्वी महापालिकेकडून देण्यात आलेल्या होत्या, पुणे महापालिकेकडून. आणि त्या सूचना दिल्यानंतर इथल्या साधारणपणे नागरिकांनी सुद्धा कल्पना असल्यामुळे सगळ्या गाड्या ज्या आहेत त्यांच्या त्या बाहेर काढलेल्या होत्या. त्याच्यामुळे नुकसान फार मोठं झालेलं नाहीये. मात्र नेहमीप्रमाणे जे पाणी या इमारतीमध्ये शिरलंय त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. अजून साधारणपणे 40,000 क्युसेक पर्यंत पाणी नेल्यानंतर मूळ मुद्दा असा आहे, खडकवासल्यातून साधारण 35,000 क्युसेकनं पाणी सोडलं जाते. मात्र त्याच्याबरोबर शहरामध्ये जे ओढ्या नाल्यांचं पाणी येऊन नदीला मिळतं त्याने सुद्धा हे प्रमाण जे आहे पाण्याचं ते मोठ्या प्रमाणावरती वाढते. आज साधारण दुपारच्या सत्रानंतर पाऊस जो आहे तो कमी होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी इतर शहरातल्या शाळा ज्या आहेत किंवा कार्यालय जी आहेत ती बंद ठेवण्याचा किंवा सुट्टी देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला नाही. मात्र 4 तालुके आहेत जिथे भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ जिथं संपूर्ण घाटमाथ्याचा परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणावरती अत्यंत मुसळधार असा पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिथल्या शाळांना सुट्टी देण्यात यावी असे आदेश जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या परिसरातल्या गट विकास अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरात बिलकुल. वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि पुण्यातली ही परिस्थिती देखील आपण जाणून घेऊयात वेळोवेळी. आता कोल्हापूरकडे वळूयात. पंचगंगा नदीनं तिथं इशारा पातळी गाठलेली आहे. पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 दरवाजे बंद झालेले आहेत. मात्र पंचगंगेची वाटचाल मात्र धोका पातळीकडे सुरू आहे. 85 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोकणाकडे जाणारे मार्ग अद्यापही बंद आहेत. अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक विसर्ग सुरू केल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. तर ही आहे पंचगंगा नदी कोल्हापुरातली आणि ती इशारा पातळीकडे सध्या वाटचाल सुरू आहे. राधानगरी धरणाचे 5 दरवाजे जरी बंद झालेले असले तरी मात्र पंचगंगा नदी ही धोक्याच्या पातळीवरून सध्या वाहतीये. कोकणात जाणारे मार्ग सध्या बंद आहेत. अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू आहे. 85 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत आणि काही रस्ते कोल्हापुरातले अजूनही बंद आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठल्यामुळे कोल्हापूरकरांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोल्हापुरात सुद्धा तितकाच
पावसानं धुमाकूळ घातलाय. 7 पैकी 5 दरवाजे राधानगरी धरणाचे हे स्वयंचलित दरवाजे बंद झालेले आहेत. 85 बंधारे मात्र अद्यापही पाण्याखालीच आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील जनतेला पुन्हा एकदा या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि कोल्हापुरातल्या आत्ताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे. ज्ञानेश्वर, पंचगंगेची आत्ताची स्थिती काय? शहरात किंवा एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे पाणी साचल्याचं वृत्त? श्वेता, सध्या पंचगंगा नदीनं हे ते धोका पातळीकडे वाटचाल सुरू केलेली आहे. पहाटे 5 वाजताच आहे ते पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली. 39 फुटावरती पंचगंगा नदी पोहोचल्यानंतर प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळते. आलमट्टी धरणातून विसर्ग आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू केल्यामुळे काहीसा दिलासा आहे ते कोल्हापूरवासियांना मिळालेला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर आज पहाटेच इथे राधानगरी धरणाचे जे 7 दरवाजे उघडले होते त्यापैकी 5 दरवाजे बंद झालेत. त्यामुळे त्यातूनही होणारा विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळे काहीसा हा दिलासा आहे ते कोल्हापूरवासियांना म्हणता येईल. मात्र आज ही कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे प्रशासन मात्र सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. अद्यापही कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारे जे आंबा घाट, फोंडा घाट आणि करूळ घाट या मार्गाचे रस्ते आहेत ते बंदच आहेत. या रस्त्यावरती पाणी आल्यामुळे प्रशासनानं या ठिकाणची वाहतूक आहे ती बंद केलेली आहे. तर जिल्ह्यातले 85 बंधारे अद्यापही पाण्याखाली असून अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली आहे. सध्या आता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती आलेले आहे. लो लाईन एरियातल्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना आहेत त्या आता प्रशासनाच्याकडून देण्यात येत आहेत. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र तुम्ही फोन लाईनवरती असेच राहा, कारण आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती घ्यायची. ती म्हणजे कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय. या पावसामुळे शेजारच्या घराची भिंत पडून 3 जण जखमी झालेत. कोल्हापूरच्या मौजे मल्हारपेठ इथली ही घटना आहे. जखमींमध्ये 2 महिला तर एका वृद्धाचा समावेश आहे. जखमी अवस्थेतील 2 महिलांना सावर्डे इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय, तर जखमी वृद्धाला कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल केलंय. पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी जाधव यांनी जखमींची विचारपूस केली. कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच पन्हाळा तालुक्यामध्ये हा मुसळधार पावसाचा फटका बसलाय. या संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेतच. ज्ञानेश्वर, पन्हाळ्यातली काय स्थिती? पन्हाळा तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते मुसळधार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच दरम्यान आहे ते मल्हारपेठ गावामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे. शेजारच्या घराची भिंत पडून आहे ते बाजूच्या घरातल्या 3 जणांना यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी व्हावं लागलेलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर समीक्षा कापसे, राधिका मोरे आणि रंगराव दत्तू मोरे या वृद्धाला या घटनेनंतर आहे ते तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सध्या पन्हाळा तहसीलदारांच्या वतीनं पंचनाम्याचं काम सुरू आहे. पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी जाधव यांनी काल रात्रीच आहे ते या जखमींची विचारपूस आहे ते रुग्णालयामध्ये जाऊन केली. एकूणच पाहायला गेलं तर धोकादायक इमारतीमध्ये न राहण्याच्या सूचना आता या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या वतीनं आहे ते करण्यात आलेले आहेत. या सगळ्या घरांचा पंचनामा आणि आढावा घेण्याचं काम सध्या आता जिल्हा पातळी वरती आहे ते प्रशासनानं सुरू केलेलं आहे. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर आहे तो वाढताना दिसून येतोय आणि त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्याच्या सूचना आहेत ते प्रशासनाच्या वतीने आता देण्यात येत आहेत. ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी. आता मुंबईतील चेंबूर ते भक्तिमार्ग या मार्गावरील मोनोरेल अचानक काल बंद पडली होती आणि या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची तब्बल 2 तासांनंतर सुटका करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी झाल्यामुळे ही मोनोरेल एका बाजूला झुकली होती. मुंबईमध्ये पावसामुळे लोकल सेवा सुद्धा ठप्प होती, म्हणून मोनोरेलला नागरिकांची गर्दी वाढली. मोनोरेलमधला AC बंद झाल्यामुळे अनेक प्रवासी आत गुदमरले होते. त्यानंतर MMRDA, अग्निशमन दल आणि महानगरपालिकेकडनं क्रेनच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं आणि 582 प्रवाशांना वाचवण्यात आलं. त्यापैकी 23 गुदमरलेल्या प्रवाशांवरती उपचार करण्यात आले. 2 जणांना उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आलं. सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी त्यांचे अगदी भयावह अनुभव सांगितले. मृत्यूला जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. दरम्यान काल ठप्प झालेली मोनोरेल पुन्हा सुरू झालेली आहे. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत आहेत. स्नेहा, काल मोनोरेल संदर्भात घडलेली घटना संपूर्ण जनतेनं बघितली, मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा मोनोरेल सुरू झालेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? सगळी सुरक्षितता आणि सगळ्या बाबींचा विचार करून पुन्हा एकदा मोनोरेल ही धावतीये, काय सांगाल?
नक्कीच कालची घटना धडकी भरवणारी होती. चेंबूरच्या दिशेने जाणारी जी मोनोरेल आहे ती चेंबूर आणि भक्ती पार्क या दरम्यान बंद पडलेली होती. खरं तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या मोनोरेलमधून प्रवास करत होते. आपण बाकीच्या दिवसांमध्ये पाहिलं तर मोनोरेलमधून सहसा कोणी प्रवास करत नाही, परंतु कालची परिस्थिती पाहिली तर प्रचंड पाऊस होता आणि त्या दरम्यान ट्रेन देखील बंद होत्या, म्हणूनच लोकांनी मोनोरेलचा पर्याय अवलंबला होता. आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर बंद पडल्यामुळे लोकांचे मात्र हाल झालेले होते. तब्बल 2 तासानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं होतं आणि तोपर्यंत लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर याच भागामध्ये आपण जे पाहतो याच भागामध्ये ही मोनोरेल जी आहे ती बंद पडलेली होती आणि याच भागामधून जे अग्निशमन दलाचं पथक आलेलं होतं त्यांनी सीडी लावलेली होती आणि त्या सीडीच्या माध्यमातून तब्बल 2 तासानंतर जे सर्व प्रवासी होते त्यांना खाली उतरवण्याचं काम देखील करण्यात आलेलं होतं. परंतु तब्बल 2 तास त्यांना वाट बघावी लागली होती प्रवाशांना की आम्ही सुखरूप बाहेर येऊ की नाही येऊ, अशी भीती देखील त्यांच्या मनामध्ये पसरलेली होती. खरंच कालची घटना अतिशय भीतीदायक आपल्याला म्हणू शकतो आपण. त्यानंतर आज जर पाहिलं तर हीच मोनोरेल पुन्हा एकदा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर वळणाचा हा मोनोरेलचा ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते आणि याच दरम्यान या वळणाच्या ट्रॅक दरम्यानच ही मोनोरेल बंद पडलेली होती आणि त्यामुळेच लोक देखील प्रवासी देखील घाबरलेले होते. हीच मोनोरेल बंद पडलेली असताना इथले काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत. काका, तुम्ही काल बघितलेलं होतं, काय काल परिस्थिती होती, काय सांगाल याबद्दल? काय ते वडाल्यावरून येत होती मोनो स्टेशन, ती ना चेंबूरला जात होती. चेंबूरवरून ती मध्येच इथे ते पॉवर फेल झालं, काय लोक वाढले जास्त, त्याने हे झालं माहीत नाही. ते कमीत कमी अर्धा तास झाला तर आपण जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार की ही जी मोनोरेल आहे ती दिशेने जात होती, चेंबूरच्या दिशेने जात होती आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे असं प्रत्यक्षदर्शींनी देखील सांगितलेलं आहे. त्यांनी संपूर्ण हा प्रकार जो आहे मोनोरेलचा थरार जो आहे तो पाहिलेला आहे. स्नेहा,